नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायतीच्या नवनियुक्त स्वच्छता व आरोग्य सभापती ज्योत्स्ना धवसे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेसंदर्भातील गंभीर समस्यांची दखल घेत डम्पिंग ग्राउंडची तातडीने पाहणी केली। यावेळी त्यांनी डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व तात्काळ विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दुर्गंधी, आरोग्य विषयक त्रास अथवा कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी स्वच्छता विभागाने घ्यावी असे निर्देश देताना सभापतींनी कचरा व्यवस्थापनात कसूर सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला। या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने ती तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले। नगर पंचायतीकडून गेल्या अनेक वर्षापासून डम्पिंग ग्राउंडच्या कायमस्वरूपी जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला असून हा प्रश्न आता अधिक काळ रेंगाळू दिला जाणार नाही। सदर प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन यावेळी स्वच्छता व आरोग्य सभापती ज्योत्स्ना धवसे यांनी दिले। याशिवाय नांदगाव खंडेश्वर शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज नियमित साफसफाई करण्यात यावी आणि येत्या महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरापासून चांदूर रेल्वे रोड लगत साचलेले सर्व शेणखत तात्काळ उचलण्यात यावे। परिसरातील झाडे झुडपे तोडून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा। तसेच बस स्थानक परिसरात दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले। शहराच्या कोणत्याही भागात कचरा दिसू नये यासाठी सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे। या संदर्भात अधिकाऱ्यांनी दररोज सफाई कर्मचाऱ्यांकडून अहवाल घेऊन तो थेट सभापतींकडे सादर करावा असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले। सभापती ज्योत्स्ना धवसे यांच्या या तातडीच्या पाहणीमुळे आणि ठोस निर्देशांमुळे नांदगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लवकरच सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। बायोग्राफीची जी मशीन आहे ती किती दिवसापासून डिसेंबर पासून बंद आहे म्हटलं। पण त्याच्यावर काही मग दंड वगैरे आकारलाय का आपण डिसेंबर पासून जे बंद आहे तर हो ते तर आहे, पण कसं आहे स्वच्छतेचं जरासं जास्त लक्ष द्यावं लागेल ना, कारण सर्वीकडे घाणीचा साम्राज्य जास्त पसरलेला आहे। पूर्णीकडे कचराच कचरा आणि डुकराचं प्रमाण पण भरपूर वाढलेलं आहे। याच्यावर काही ना काहीतरी करावं लागेल ना आपल्याला। डुकरी आहे की नाही त्या दोघांनी नोटीस दिली आहे, आपण 5-6 दिवसात टाइम दिलेला आहे, नाही तर मग तुम्ही घेऊन जाईल, नाही तर तुमची आम्ही तक्रार करणार आहोत। हो का, बरं बरं ठीक आहे। पण ते कसं आहे डिसेंबर पासून जे बंद आहे त्याच्यावर काही दंड आकारणी केली आहे का आपण? दंड आकारून त्याच्यावर आपण काम झालंच नाही तर कसं करू शकतो? काम झालं किती पर्सेंटेज करते, काय करते, किती कचरा होते, विल्हेवाट लावते, झालं आपण दंड आकारू। ठीक आहे, पण तरी थोडस लक्ष स्वच्छतेवर अजून लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला। 2-3 वेळा सांगितलं आपण, तिथे कसं आहे बाहेर गावचे लोक कामाले, आपले लोक नाही, आपले गावातले लोक त्या तिथे काम करू शकत नाही त्या मशीनवर। ठीक आहे, बरं बरं ठीक आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।